नमस्कार सर्वांना, भाग्यश्री टेलर या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर पफ स्लीव्ह सर्वांना आवडते, पण कटिंग आणि स्टिचिंग जमत नाही, तर त्यासाठी हा व्हिडिओ. तर बघा, आपली स्लीव्ह जशी आहे तशी पूर्ण टाकून घ्यायची. हे बघा व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे, आणि बरोबर अर्ध्यावरती फोल्ड करून घ्यायचा पेपर फोल्ड करून झाला की आपल्याला जसं पफ पाहिजे तसं आपण त्याची म्हणजे पफनुसार आपण उंची घेऊ शकतो. तर इथं मी 3.5 इंच घेतलेलं आहे वरती. 3.5 इंच बाह्य अशी वरती वाढवणार आहे, आणि इकडल्या साईडला पण दोन्ही साईडला 3.5 इंच वाढवणार आहे. बघा, खूप सोप्या पद्धतीने ही पफ स्लीव्ज आपण करू शकतो. हे बघा, आणि या पद्धतीने असं स्लीव्जला आकार देऊन घ्यायचा. स्लीव्जला आकार देऊन घ्यायचा आणि कट करून घ्यायची आपली स्लीव्ह जशी आहे तशी. आणि कट करून झाले आपण जसं ज्या पद्धतीने आपण आपली साधी स्लीव्ज पलटी मारतो त्या पद्धतीने पलटी मारून घ्यायची. हे बघा, व्यवस्थित पट्टी मारून घेतली. आणि आता आपण जे 3.5 इंचावरती आपण जे मार्जिन केलेलं आहे त्या मार्किंगला काय करायचं, असे थोडेसे नॉच मारून घ्यायचे. नॉच पाडून घेतले की आपल्याला का छोट्या छोट्या प्लेटा पाडून घ्यायच्या. हे बघा, एकदमच जास्त प्लेटा पाडायला पण जमत नाही, कपडा कडक असल्यामुळं. तर आपल्याला काय करायचं, एक एक प्लेट धरून पाडले तरी चालते. हे बघा, असं अपोजिट साईडला प्लेटा पाडून घ्यायच्या. तुम्हाला पाहिजे तेवढ्या प्लेट तुम्ही पाडू शकता, 3, 4, 5 असं जसं त्याला जशी आवडते तशी ते प्लेट पाडून घ्यायची. हे बघा, दुसरी अपोजिट साईड करायची. हे बघा किती छान, बघा आपला छोटासा पफ तयार झाला आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही पण पफ स्लीव्ज कटिंग आणि स्टिचिंग करू शकता.